नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सध्याच्याला पाहतो की ड्रायव्हर लोक संपावर आहेत. म्हणजे ट्रक ड्रायव्हरवाले असू द्या, टँकरवाले असू द्या, पेट्रोल डिझेल वगैरेची सगळीकडे तुटवडा पडलेला आहे. भाजी मार्केट त्याच्यामध्ये सुने पडलेले आहेत. भाज्यांचे रेट त्याच्यामध्ये वाढलेले आहेत. ठीक आहे, जे आपले गॅस सिलेंडर आणणारे जे टँकरवाले त्यांच्या गाड्या लाईनीने आपल्याला लावलेले न्यूज चॅनलवाले तसं दाखवत आहेत. म्हणजे 2च दिवसामध्ये ड्रायव्हर लोकांनी आपल्याला दाखवून दिलं की त्यांचा किती महत्त्वाचा रोल आहे. ठीक आहे, ड्रायव्हर लोक काय करू शकतात हे आपल्याला 2च दिवसात त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. पण ही सगळी जाणीव त्यांना करून द्यायची वेळ का आली? ठीक आहे, म्हणजे आपण बोली भाषेमध्ये आपण म्हणत असतो की मी रस्त्यावर उतरल्यावर मग तुमचं अवघड करेल. ते ऑलरेडी रस्त्यावर आहेत. रस्त्यावर त्यांनी गाड्या लावून उभा टाकले तर आता आपल्याला लक्षात यायला लागले की त्यांचा किती महत्त्वाचा रोल आहे. पण यांना हे सगळं एवढं आंदोलन करायची गरज का पडते? त्यांची मागणी जी आहे ती बरोबर आहे का? सरकारने आपल्याकडे जो कायद्यामध्ये बदल केला आहे हे करत असताना खूप घाई केली का? ठीक आहे, काही चर्चा वगैरे न करता जो ज्याप्रमाणे कायदे पास केलेत हे खरंच खूप चुकीचं झालं आहे का? ही तरतूद जी आहे ही बदलण्याची गरज आहे का? या प्रकारच्या सगळ्या गोष्टींवर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता शेवटी सरकारने अशा प्रकारचा कायदा पास केला आहे म्हणजे एवढं तरी म्हणजे इलॉजिकल डोक्याने तेवढं तरी करणार नाहीत. काहीतरी लॉजिक असेल किंवा काहीतरी गरज पडली असेल हे सगळं करण्याची. त्यांना असं कोणी म्हटलं नव्हतं की तुम्ही हे केल्यानंतरच इलेक्शन जिंकणार आहात वगैरे. इलेक्शनासाठी बाकी राम मंदिर वगैरे आपले बाकीचे मुद्दे आहेतच की. मग ह्या ड्रायव्हरच्याच लोकांची तरतूद एवढी पनिशमेंट वाढवून ठेवण्याचं सरकारच्या मागे काहीतरी लॉजिक असेल. ठीक आहे, काही लोकांचे जीव जात असतील, म्हणजे जखमी वगैरे लोकांचा त्याच्यामध्ये विचार केला गेला असेल, अशा प्रकारच्या काही गोष्टी असतील. आपल्याकडे ॲक्सिडेंटमध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या किती आहे या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची सुद्धा चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो, अगोदरचा काय कायदा होता? अगोदर आपला इंडियन पिनल कोड जो होता, म्हणजे अगोदरची जी तरतूद आहे सध्याच्याला 30 लागू आहे. तर 279 आपला सेक्शन होता, ज्याच्यानुसार जर तुम्ही रॅश आणि निग्लिजंट पद्धतीने ड्रायव्हिंग करत असाल, निष्काळजीपणे गाडी जर चालवत असाल, तुमच्यामुळे अजूनही कुणाला जर काही दुखापत झाली नाही तर तो कॉग्निजेबल गुन्हा होता, दखलपात्र गुन्हा होता. पोलीस तुम्हाला थांबवू शकत होते आणि तुमच्याविरोधात गुन्हा नोंद होऊ शकत होता आणि त्यासाठी पनिशमेंट आपली 6 महिन्याची शिक्षा होती. ठीक आहे, तो सुद्धा बेलेबल ऑफेन्स होता. बेलेबल ऑफेन्स म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेले की आपलं बेल मिळून जायचा, अशा प्रकारचा तो ऑफेन्स होता. त्याच्यानंतर जर समजा तुमच्या निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली, गंभीर दुखापत म्हणजे काय? समजा त्याचा हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, डोळा एखादा डोळा फुटून गेला, त्याला आता कायमचं दिसणार नाही. ठीक आहे, कान समजा आता कायमचा बहिरा झाला, आता त्याला काही ऐकू येणार नाही. अशा प्रकारची जर काही परिस्थिती झाली, नपुंसक झाला समजा तो, ठीक आहे, किंवा 20 दिवस आता त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागेल, अशा प्रकारची काही गंभीर दुखापत झाली, तर या गंभीर दुखापत तुमच्या निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे जर झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कायद्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा होती. मी परत शब्द वापरतोय, निष्काळजीपणामुळे गाडी चालवण्यामुळे. जर एखादा ट्रक ड्रायव्हर आहे, तो बिचारा एक्सपिरियन्स आहे, एकदम चांगल्या पद्धतीने गाडी चालवतोय, पण मध्येच एखादा मोटरसायकलवाला चुकीच्या पद्धतीने घुसला, ठीक आहे, नो एंट्रीमध्ये एखादा घुसला आणि त्या ट्रक ड्रायव्हरच्या गाडीखाली आला आणि त्याच्यामुळे जर त्या मोटरसायकलवाल्याचा मृत्यू झाला तर ड्रायव्हरला कुठलीही शिक्षा नव्हती. म्हणजे ॲक्सिडेंट जर असेल तर त्या ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. ॲक्सिडेंटला पूर्णपणे माफी आहे. आपल्या IPCमध्ये सांगितलं आहे की कुठलंही कृत्य जर एखाद्या ॲक्सिडेंटमुळे जर घडलेलं असेल, म्हणजे मिसफॉर्च्यून त्याच्या नावातच आहे ॲक्सिडेंटमुळे जर घटना घडली तर तुम्हाला कुठलीही शिक्षा नाही आहे. ठीक आहे, कालही नव्हती, आजही नाही, इथून पुढे सुद्धा नसणार आहे. ॲक्सिडेंट हे पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफेन्स आहे. पूर्णपणे तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये डिफेन्स क्लेम करू शकता ॲक्सिडेंटमध्ये. तर ही अगोदरची तरतूद होती की जर तुम्ही फक्त निष्काळजीपणे गाडी चालवली तर 6 महिने. तुम्ही निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे पुढच्या व्यक्तीला जर गंभीर दुखापत झाली, जे मी तुम्हाला आता सांगितलं, हात मोडणे, पाय मोडणे, डोळा फुटणे, कान फुटणे, ठीक आहे, 20 दिवस त्याच्यामध्ये दवाखान्यात ॲडमिट राहणे, पुढचा व्यक्ती नपुंसक होणे, अशा प्रकारचं जर काही झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 वर्षाची शिक्षा होती. हा सुद्धा गुन्हा त्याच्यामध्ये दखलपात्र होता. पोलीस तुम्हाला अटक करू शकत होते, पण बेलेबल असल्यामुळे लगेच बेल पण मिळून जायचा. पोलीस स्टेशनला गेले की बेल मिळून जायचा. ठीक आहे, तिसरा एक गुन्हा होता, तुमच्या निष्काळजीपणाच्या गाडी चालवण्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तरीसुद्धा अगोदरच्या आता जो आपला सध्याचा जो IPC आहे याच्यामध्ये पनिशमेंट 2च वर्ष होती. ठीक आहे, आपल्याकडे कसं आहे, जर तुम्ही एखाद्याला दुखापत केली, गंभीर दुखापत केली, ग्रीवियस हर्ट, तर पनिशमेंट कमी असते आणि तुम्ही त्याचा मर्डर केला तर पनिशमेंट जास्त आहे. पण इथे तसं नाही आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे जर तुम्ही एखाद्याला जर समजा गंभीर दुखापत जरी झाली तरीसुद्धा 2च वर्ष, आणि तुमच्या निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे पुढच्या व्यक्तीला जर समजा जीव जरी गेला तरीसुद्धा 2च वर्ष शिक्षा होती.
आता हे थोडंसं इलॉजिकल वाटतं आपल्याला, पण याच्यामागचं लॉजिक काय होतं की निष्काळजीपणे गाडी चालवणे हे एक कृत्य त्यांनी पकडलं आणि या कृत्यामुळे जर समजा काही कॉन्सिक्वेन्सेस झाला, मग ते गंभीर दुखापत असू द्या किंवा डेथ असू द्या, त्या दोन्हीसाठी त्याच्यामध्ये डेथची शिक्षा होती. ही तरतूद आपल्या सध्याच्या सरकारने त्याच्यामध्ये विचार केला आणि त्यांनी असा विचार केला की गंभीर दुखापत करणे आणि डेथ कॉज करणे याच्यामध्ये फरक असायला पाहिजे. म्हणून त्यांनी आता काय केलं, आता सध्याचा जो आपला नवीन जो कायदा त्यांनी आता पास तर केलेला आहे, अजून तो लागू कधी होईल याची तारीख दिलेली नाही आहे. ड्रायव्हर लोकांनी ही गोष्ट सध्याच्याला निश्चिंत राहा की अजून तो कायदा लागू झालेला नाही आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नवीन कायदा पास केलेला आहे, पण सध्या जर तुम्ही रोडवर गाडी चालवत असाल आणि तसं जर तुम्ही पळून वगैरे गेले, समजा पब्लिक मारते म्हणून, ठीक आहे, तर तुम्हाला लगेच तो नवीन कायद्यानुसार 10 वर्षाची शिक्षा होणार नाही. हे तुम्ही सगळ्यांनी डोक्यात ठेवा, कारण अजूनही तो कायदा लागू झालेला नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी असतात, आता काही ठोकताळे आमचेसुद्धा असतात, म्हणजे तेवढा तसा अभ्यास आमचाही असतो, एक अंदाज असतो. शेतकरी कायदे ज्यावेळेस पास झाले होते, शेतकऱ्यांच्या विरोधाचे बिलं ज्यावेळेस आपल्या पार्लमेंटमध्ये पास झाले होते, त्यावेळेस ज्या दिवशी बिलं पास झाले होते त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या दिवशी मी सांगितलं होतं की हे कायदे अजिबात टिकणार नाहीत. ठीक आहे, सरकारच्या युगोमुळे 2 वर्ष ते कायदे चालवले. ठीक आहे, 2 वर्षामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे जीव गेले. ठीक आहे, रस्ते बंद राहिले, लोकांना गैरसोय झाली, ॲम्ब्युलन्समध्ये त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स लोकांच्या गैरसोय झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. ठीक आहे, खूप साऱ्या लोकांचं शेतकऱ्यांचे जीव गेल्यानंतर सरकारला पुन्हा त्याच्यामध्ये लक्षात आलं की इथे आता वापस घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यानंतर शेतकरी बिल त्यांनी 2 वर्षानंतर वापस घेतले. ठीक आहे, मी अशाच प्रकारचं बाकीत एक लेबर लॉबद्दलसुद्धा घेतलं, लेबर रिफॉर्म्सबद्दलसुद्धा घेतलं होतं. तुम्ही स्ट्राईकचा अधिकार त्या लेबर लोकांचा संपवून टाकलेला आहे. ठीक आहे, आता हे शेतकरी बिलाच्या वेळेस जी सरकारने जी चूक केली होती तीच चूक आता हे IPCच्या बाबतीतसुद्धा अशा प्रकारच्या तरतुदींच्या बाबतीत केलेली आहे. ठीक आहे, शेतकरी बिलाच्या वेळेससुद्धा सरकारने म्हणजे कसं झालं, विरोधक सगळे उपोषणाला बाहेर बसले, सगळे अपोजिशन पार्टीचे लोक बाहेर बसले आणि ह्यांनी इकडे मध्ये आपलं पार्लमेंटमध्ये कायदे पास करून घेतले. एका दिवसात कुठे एवढे महत्त्वाचे कायदे पास करत असता का? ठीक आहे, तशा प्रकारची जी चूक झाली होती, एवढा आपण खर्च करून नवीन पार्लमेंट बांधलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जरा बसा, चर्चा करा. कुणाला जर काही त्या एखाद्या तरतुदीवर आक्षेप असेल त्याचा निदान ऐकून तरी घ्या. ऐकून घेऊन तुम्हाला जर वाटतं की तरतूद काहीतरी चुकीची आहे तर त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करून घ्या. ठीक आहे, पण ही चर्चा वगैरे न झाल्यामुळे शेतकरी बिलांचं असं झालं. आता ती सेम चूक IPC सारखा महत्त्वाचा कायदे तुम्ही बदलताय, IPC बदलताय, CRPC बदलताय, एव्हिडन्स ॲक्ट आपला बदलताय. त्या ठिकाणी जर असे नवीन कायदे देत असतील, त्याच्यामध्ये गोष्ट आहे की जास्त काही बदल नाही आहे, पण अशा प्रकारचे नवीन ज्या काही तरतुदी आलेल्या आहेत त्यासाठी थोडंसं चर्चा होणं गरजेचं आहे. इथे सुद्धा असंच झालं. 141 खासदार लोक सस्पेंड असताना, बाहेर बसले असताना मध्ये कायदे पास झाले. ठीक आहे, कोण ऑब्जेक्शन घेणार होतं का त्याच्यामध्ये? कुठली तरतूद चुकीची असं म्हणणारं कोणी होतं का? खरंच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला होता का? ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे. तर नवीन कायद्यामध्ये तरतूद काय आहे की एखादा ड्रायव्हर, मी परत म्हणतो, निष्काळजीपणाने गाडी चालवून जर त्याच्याकडनं एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, इथे सुद्धा निष्काळजीपणा हा शब्द आहेच. असं नाही आहे की ड्रायव्हर, म्हणजे आता ह्याच्यासुद्धा क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. ड्रायव्हर लोकांपर्यंत मेसेज काय जातो, जे आंदोलन करतायत ते, आपण गाडी चालवली, आपली काही चूक नव्हती, चूक नसताना एखाद्याचा जीव गेला, आपण पब्लिक मारते म्हणून आपण पळून गेलो. ठीक आहे, त्याच्यानंतर लगेच आपल्या विरोधात त्याच्यामध्ये हेच तरतूद लागू होईल का? ठीक आहे, तर ॲक्सिडेंट असेल तर डिफेन्स असतोच. ॲक्सिडेंट असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिफेन्स म्हणजे मिळणारच आहे. तुमच्या निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तुमच्यामुळे आणि तुम्ही जर पोलिसांना माहिती दिली नाही, तुम्ही जर पोलिसांना किंवा मॅजिस्ट्रेटला, कोर्टाला वगैरे माहिती दिली नाही आणि तसंच तुम्ही जर पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळेस त्या ड्रायव्हरसाठी 10 वर्षाची शिक्षा दिलेली आहे आणि 7 लाख रुपयाचा फाईन दिलेला आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर कायद्यामागचा पर्पज काय गरज होती अशा प्रकारचा कायदा करायची? निदान तिथे असं तरी म्हणायला पाहिजे होतं की त्या पेशंटला कायद्यामध्ये असं दिलं आहे का की ते जो मरणारा व्यक्ती आहे त्याला तुम्ही दवाखान्यात नेलं पाहिजे, दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलं पाहिजे, त्याचा ॲडमिटचा खर्च उचलला पाहिजे, असं काही दिलं का कायद्यामध्ये? अजिबात नाही. कायद्यामध्ये काय दिलं की पोलिसांना आणि मॅजिस्ट्रेटला तुम्ही माहिती न देता जर तुम्ही पळून गेले तर अशा वेळेस त्या ठिकाणी 10 वर्षाची शिक्षा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला 7 लाख रुपयापर्यंतचा फाईन आहे. म्हणजे जे ड्रायव्हर लोक असा आर्ग्युमेंट करतायत की आम्ही काही दुसरीकडे जात नाही, आम्ही पोलीस स्टेशनलाच गाडी घेऊन जातो. ठीक आहे, आम्ही पोलीस स्टेशनलाच गाडी घेऊन जातो, पण पब्लिक मारते म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जातो असतो. आताही तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तर तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तर काही शिक्षा नाही आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटला कळवलं तर काही शिक्षा नाही आहे. मग ही सगळं कशासाठी केलं सरकारने? ठीक आहे, प्रॉब्लेम काय होतोय, तुम्ही गाडी चालवल्या निष्काळजीपणे गाडी चालवली, एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, तुम्ही आपलं गाडी घेऊन पळून गेलं रात्रीच्या वेळेस. ठीक आहे, उद्या आता जो मेलेला व्यक्ती आहे
ठीक आहे, त्याचा जीव गेलेला आहे, त्याच्या घरच्या लोकांची जिम्मेदारी कोणी घ्यायची? ठीक आहे, जर तुम्ही थांबले असते तर तुमच्या गाडीला इन्शुरन्स आहे, तुमच्या इन्शुरन्सनुसार आम्ही त्या इन्शुरन्स कंपनीकडनं पैसे घेतले असते. जो मेलेला व्यक्ती आहे त्या मेलेल्या व्यक्तीला, म्हणजे सरकारने एकदम, आता एवढं पण एकदम इलॉजिकल डोकं केलेलं असं नाही आहे. ठीक आहे, पण काही गोष्टी थोड्याशा क्लॅरिटी देणं गरजेचं होतं. तर जो तुमच्यामुळे जो दुसऱ्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे तर त्या व्यक्तीला इन्शुरन्सचे कुठले तरी पैसे मिळाले पाहिजेत. ठीक आहे, 10 लाख रुपये असू द्या, 20 लाख रुपये असू द्या, जे काही समजा त्याची परमनंट डिसेबिलिटी झालेली आहे, जे काही समजा हे झालेलं आहे, तुमच्यामुळे जीव गेलेला आहे, त्याला ते पैसे तुमच्या त्या इन्शुरन्स कंपनीकडनं मिळाले पाहिजेत. आता तुम्ही सगळेसुद्धा एवढा इन्शुरन्स भरता गाड्याचा, ते इन्शुरन्स कशासाठी भरतो आपण? किंवा आपल्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याच्या घरच्यांना वगैरे त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. ठीक आहे, मग या एवढा एक पर्पज आहे जो प्रत्येक ड्रायव्हरने केला पाहिजे. जर तुमची खरंच काही चूक नसेल तर गाडी घेऊन पळून जायचं काही कारणच नाही आहे, तुम्ही पळून जाऊ नका. ठीक आहे, जर आपली काही चूक नसेल त्याच्यामध्ये तर गाडी घेऊन त्याच्यामध्ये पळून तिथे जर तुम्ही थांबले तर पब्लिक मारेल ना तुम्हाला, तुम्ही पोलीस स्टेशनला जा. ठीक आहे, पोलीस स्टेशनला जर तुम्ही गाडी घेऊन गेले तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कुठलंही त्याच्यामध्ये शिक्षा नाही आहे किंवा कुठलाही गुन्हा नाही आहे. ठीक आहे, आता ही 7 लाखची जी फाईन आहे म्हणजे ही काय तरतूद एकदम बरोबर आहे का? तर ड्रायव्हरला 7 लाख रुपयाचा फाईन लावणं म्हणजे एकदम इलॉजिकल आहे. ठीक आहे, सरकारने विचार केला पाहिजे की त्या ड्रायव्हरने त्याच्या मागच्या पिढीमध्ये कुठे समजा त्याच्यामध्ये एकदम त्याच्यापेक्षा कधी 7 लाख रुपये आले नसतील. ठीक आहे, मागच्या 1-2 पिढ्या जरी ड्रायव्हरच्या तुम्ही शोधून काढल्या तरीसुद्धा कुठल्या पिढीने एकदम 7 लाख रुपये बघितले नसतील. तर अशा प्रकारच्या ड्रायव्हरला तुम्ही 7 लाख रुपयेपर्यंत फाईन भरायला लावताय, हे म्हणजे खूपच इलॉजिकल आहे. ठीक आहे, आणि कायदा जर करत असताना जी पब्लिक मारत आहे, ठीक आहे, म्हणजे मॉब लिंचिंग वगैरे जे आहे त्यांनी तशी मॉब लिंचिंगची तरतूद केलेली आहे. आता मॉब लिंचिंगची तरतूदसुद्धा ड्रायव्हर लोकांपर्यंत समजावणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे संशय त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे हे कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ड्रायव्हर लोकांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की सरकारचं इंटेन्शन काय आहे. सरकारचं इंटेन्शन हेच आहे की तुम्ही पळून नाही गेले पाहिजे. आणि सरकारने ड्रायव्हरचा विचार केला पाहिजे की 10 वर्ष कुठे शिक्षा असते का? ठीक आहे, एखादा व्यक्ती मर्डर करून, आता आपल्याकडे तुम्ही कायदा जर बघितला, समजा एखाद्या व्यक्तीचा मर्डर केल्यानंतर मी पळून गेलो तर अशा वेळेस मला किती शिक्षा आहे? ठीक आहे, जेवढी 10 वर्षाची शिक्षा नाही आहे. ठीक आहे, एखादा व्यक्ती कॉजिंग डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स जरी करत असेल, म्हणजे पुरावा जरी लपवण्याचा प्रयत्न करत असेल मर्डरच्या केसमध्ये, इव्हन रेप करून जरी पळून गेला तर रेपची शिक्षा आहे, पण ते पळून जाण्याबद्दल काही वेगळी शिक्षा नसते. आणि ड्रायव्हर लोकांना तुम्ही पळून जाण्याबद्दल एवढी शिक्षा देत आहे. जर रॅश अँड निग्लिजन्समुळे तुमच्या ह्याच्यामुळे जीव घेण्यामध्ये डेथ जर समजा 2 वर्षाची शिक्षा असेल, तुम्हाला वाटतं की पळून जाणाऱ्याला थोडं जास्त शिक्षा द्यायला पाहिजे, तर 2 ते 4 वर्ष गेलं पाहिजे. आणि ड्रायव्हर लोकांना पण ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे की तुम्हाला शिक्षा जी आहे ती जर ॲक्सिडेंट असेल पूर्णपणे तर अजिबात शिक्षा नाही आहे. तुम्हाला शिक्षा फक्त कधी आहे जर तुम्ही निष्काळजीपणे गाडी चालवलं आणि त्याच्यामुळे जर कुणाचा जीव गेला आणि तुम्ही ती माहिती न देता जर जात असाल तर त्याच्याबद्दल एखादा वर्ष तुम्हाला जास्त वगैरे शिक्षा देऊ शकतो. म्हणजे 3 वर्ष 4 वर्ष, ठीक आहे, 3 वर्ष 4 वर्ष ते सुद्धा कधी ड्रायव्हरची जर खरंच चूक असेल, रॉंग साईडमध्ये घुसला, ठीक आहे, जिथे गाडीची स्पीड लिमिट कमी आहे तिथे एकदम जास्त स्पीड चालवतो आहे, ठीक आहे, गाडीमध्ये माल खूप जास्त आहे, ओव्हरलोडेड व्हेकल आहे, तर त्याला काहीतरी स्पीड लिमिट लावलेलं आहे तरीसुद्धा ते ओव्हरलोडेड व्हेकल रस्त्यावर घेऊन वेडीवाकडी गाडी चालवतो आहे. अशा ड्रायव्हर लोकांना जर तुम्ही समजा शिक्षा देत असाल तर ते योग्यच आहे. ठीक आहे, पण ज्या ड्रायव्हरची काहीच चूक नाही आहे, ठीक आहे, तो आपलं व्यवस्थित गाडी चालवतो, मोटरसायकलवाला मध्ये आला, आपल्याकडे बरेच नियम आहेत त्याच्यामध्ये. आणि पोलीस लोकांचं असं आहे की पोलीस लोकांना सगळ्यात जास्त पैसेची अपेक्षा ड्रायव्हर लोकांकडनं असते. ट्रक ड्रायव्हर, जी सगळ्यात मोठी गाडी आहे त्या मोठ्या गाडीकडनं पोलिसांना अपेक्षा असते. ट्रक ड्रायव्हरवाल्याने जर समजा एखाद्या कारवाल्याला थोडा जरी इकडे तिकडे धक्का दिला, त्याचा बंपर फुटलं, तो कारवाला त्याला जोरजोरात बोलतो, ट्रक ड्रायव्हरला पोलीस म्हणजे अजून पकडल्यासारखं करतात, तो बिचारा त्याच्यातने 2-4 हजार 5 हजार त्याच्यामध्ये देऊन निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तर हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. ठीक आहे, सरकारने एवढे सगळे जे ॲक्सिडेंट होत आहेत ह्याच्यासाठी ट्रक ड्रायव्हर लोकांना जिम्मेदार करणं सुद्धा चुकीचं आहे. मी तुम्हाला दोन्ही बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, सरकारचं सुद्धा म्हणणं काय आहे, सरकारने ते तरतूद का केली हे सांगण्यासाठी सरकारचा हेतू मी तुम्हाला समजावून सांगितला. हेतू एवढाच आहे की ते इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते नेमके कुणी द्यायचे, लायबिलिटी फिक्स झाली पाहिजे. ठीक आहे, लायबिलिटी फिक्स झाली पाहिजे. हे म्हणजे पब्लिक करताना आता हे म्हणजे प्रोसीड करताना हे त्याच्यावर चर्चा करत असताना आता आपले गृहमंत्री जे आहेत ते गृहमंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये म्हटले की जो उसको मरने के लिए छोड़ देता है, ठीक है, उसके लिए हमने 10 साल का प्रावधान किया है, मरने के लिए छोड़ देता है. तर मग कायद्यात टाकायचं ना तसं. ठीक आहे, उगा आपलं पार्लमेंटमध्ये एक बोलायचं, जर तसं जर करायचं असतं तर कायद्यामध्ये टाकायचं किंवा त्या व्हिक्टीमला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. असं काहीच नाही आहे. सांगितलं आहे फक्त काय, पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जायचं, एवढं सांगितलेलं आहे. मग ड्रायव्हर तिथे काय करणार आहे, ती गाडी घेऊन आपलं लोक जरी मागे लागले, काय जरी लागलं तर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, कायद्यामध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत
तर त्या पद्धतीने सुद्धा जर त्याचा प्रचार ज्या पद्धतीने होतो आहे, उसको मरने के लिए छोड़ देता है, म्हणजे ड्रायव्हर त्या सीनलाच थांबला पाहिजे का? ठीक आहे, जर दुसरं एक जरी लोक त्याच्यामध्ये 1-2 लोक जरी सोबत असतील तरी ड्रायव्हर तिथे थांबला तर आपल्याकडे ड्रायव्हर लोकांना मारण्याच्या घटना आहेत. एवढंच नाही तर लोक एवढे शहाणे आहेत आपल्याकडे, त्या गाडी जी ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे त्या गाडीला लुटण्याचा प्रकार आपल्याकडे घडतो. समजा ते गाडीमध्ये जर फळं असतील तर ते फळं लुटले जातात, गाडीमध्ये कपडे असतील समजा ट्रान्सपोर्टचे, ते ट्रान्सपोर्टचे कपडे लुटले जातात. ठीक आहे, तो मरतोय कोण, त्याला बाकी लोकांना सुद्धा उचलायला वेळ नाही आहे. ठीक आहे, म्हणजे बाकी कुणाला मदत करायला वेळ नाही आहे, पण ती गाडी मात्र लुटून टाकतात, गाडी जाळून टाकतात. काय लुटलं हे न कळण्याच्या अगोदर गाडीमध्ये मोबाईल असतील, काही असेल तर ते सगळं जाळून टाकण्याचा त्याच्यामध्ये प्रकार आपल्याकडे घडतात. अशा प्रकारच्या गोष्टींनासुद्धा कुठेतरी आळा बसला पाहिजे. लोकांना कायद्याचं राज्य म्हणजे काय आहे हे कळण्यासाठी सगळ्याच लोकांवर त्याच्यामध्ये कुठेतरी अंकुश बसला पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कुठेतरी कंट्रोलमध्ये येतील. ठीक आहे, रस्त्यावरचे आपले जे खड्डे वगैरे आहेत समजा, ठीक आहे, गाडी चालवतो, गाडी चालवताना एकदम मध्ये खड्डा आला, ठीक आहे, तो सरळ गाडी चालवणार आहे का? तो थोडंसं इकडे वळायला जातो. खड्डा एकदम आला की इकडे वळायला जातो, इकडे वळायला गेला की इकडल्या ड्रायव्हरला त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे गाडीचा ॲक्सिडेंट होऊन जातो. तर खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होतात. ठीक आहे, सिग्नल त्याच्यामध्ये लोक तोडल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. सिग्नल लोक का फॉलो करत नाही आहेत तर त्या सिग्नलसाठी त्याच्यामध्ये गोष्टी केल्या पाहिजेत. ठीक आहे, सीट बेल्ट वगैरे लोक लावत नाही आहेत, त्याच्यासाठी गोष्टी हे केल्या पाहिजेत. म्हणजे बाकी वाहतुकीचे नियम वगैरे किती लोकांना माहिती आहेत ह्याच्यासाठी काहीतरी कंट्रोल केलं पाहिजे. ठीक आहे, खरंच आपल्याकडे जी लायसन्स देण्याची पद्धती आहे, लायसन्स देत असताना आपल्याकडे कितीतरी लोक असे ड्रायव्हर आहेत, ठीक आहे, की त्यांना लायसन्स त्यांच्याकडे आहे पण त्यांना गाडी त्याच्यामध्ये त्या प्रकारची चालवता येत नाही. ठीक आहे, ज्याच्याकडे एजंटला पैसे देण्यासाठी पैसे आहेत, जो ड्रायव्हिंग लायसन्स काढून देणारा जो एजंट आहे त्या एजंटकडे देण्यासाठी ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला प्रत्येकाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, आणि ज्याच्याकडे एजंटला देण्यासाठी पैसे नाही त्याला मात्र परत RTO ऑफिसचे फेरे मारावे लागतात. ह्या अशा प्रकारच्या सगळ्याच पद्धती आहेत, ह्याच्यावर कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे. ठीक आहे, 1,68,000च्या प्लस लोक दरवर्षी मरतात. ह्या गोष्टीसाठी जिम्मेदार फक्त आणि फक्त ड्रायव्हर लोक नाही आहेत. ठीक आहे, ह्या गोष्टीसाठी जिम्मेदार हे सगळे रस्त्यावरचे खड्डेसुद्धा आहेत, हे सगळे ट्रॅफिकचे नियमांचं पालन न करणंसुद्धा आहे. ठीक आहे, हे सगळे म्हणजे जे निष्काळजीपणे लोक गाडी चालवतात, जे इनकॉम्पिटंट लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळते हे सुद्धा आहे. ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्यामध्ये मिळत असताना काय काय क्रायटेरिया पूर्ण केले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा याला कारणीभूत आहेत. ठीक आहे, ड्रायव्हर लोकांचा जितका वेळ गाडी चालवावं लागते, ठीक आहे, त्यांना त्या पगारासाठी 16 तास गाडी चालवायला लागते, झोपेमुळे सुद्धा ॲक्सिडेंट होत असतात. तर हे एक्स्ट्रा वर्किंग आवर करूनसुद्धा त्यांना कमी पगार मिळतो आहे. ह्या ड्रायव्हर लोकांना पगार का कमी मिळतो, यांना म्हणजे यांचंसुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे लाईफस्टाईल सुधारण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा कारणं आहेत. ठीक आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह वगैरे सारख्यासुद्धा गोष्टी आहेत, दारू पिऊन चालणारे लोक आहेत. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जर कंट्रोल केल्या तर कुठेतरी ॲक्सिडेंट कंट्रोल होतील. जेवढे ॲक्सिडेंट होतात त्या सगळ्यांचं खापर जर ड्रायव्हरच्या नावावर जर फोडायचं म्हटलं तर हे योग्य नाही आहे. 10 वर्षाची जी शिक्षा दिली, ठीक आहे, ड्रायव्हर लोक जर अशा पद्धतीने पळून जात असेल ही शिक्षा कुठेच लॉजिकली बसत नाही. सरकारचं इंटेन्शन चांगलं आहे, मी तुम्हाला आधीच क्लिअर करून दाखवलं. सरकारचा हेतू चांगला आहे, असं नाही की सरकारला त्याच्यामध्ये काहीतरी ड्रायव्हर लोकांच्या विरोधात काहीतरी राग आहे. ठीक आहे, ड्रायव्हर लोकांनी काय म्हणजे असं काही सरकारला काही नुकसान केलेलं नाही आहे. ड्रायव्हर लोकांची नाराजी सरकारला परवडणारी नाही, तुम्हाला नाराज करण्यासाठी अजिबात केलेलं नाही आहे. हेतू चांगलाच आहे, किंवा इन्शुरन्सचे पैसे वगैरे प्रॉपर व्यक्तीला मिळाले पाहिजेत, म्हणजे प्रॉपर इन्शुरन्स कंपनीकडनं मिळाले पाहिजेत. ठीक आहे, ड्रायव्हर लोकांनी आता हे असं काहीतरी लावलं तर थोडं त्या पेशंटलासुद्धा त्याच्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, अशा प्रकारचे सुद्धा काहीतरी सरकारचा हेतू आहे. हेतू चांगला आहे. भारत सरकारमध्ये भारत देशाला खरंच हे जे मृत्यू होत आहेत त्याच्यासाठी गरजसुद्धा आहे की विचार केला पाहिजे. सरकार विचार करतं आहे, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण एवढा जास्त विचार केला, डायरेक्ट 10 वर्ष शिक्षा दिली, जी शिक्षा जस्टिफाय 3-4 वर्षाच्या पुढे जस्टिफाय होत नाही. 3-4 वर्ष ते सुद्धा ड्रायव्हर लोकांना क्लिअर करून सांगितलं पाहिजे की तुम्ही जर निष्काळजीपणे गाडी चालवली आणि तुमच्यामुळे जीव गेला तरच ती 3-4 वर्ष शिक्षा आहे, हे असं समजावून सांगितलं पाहिजे. आणि फाईन जो आहे तो सरळ कोर्टाचं डिस्क्रिप्शन सोडला पाहिजे. कोर्ट ड्रायव्हरची परिस्थिती बघेल, ठीक आहे, त्याच्यानुसार ड्रायव्हरला, ठीक आहे, 5,000, 10,000, 20,000, ठीक आहे, लय झालं 50,000. ठीक आहे, 50,000च्या वर तुम्ही ड्रायव्हरच्या लेवलच्या व्यक्तीला फाईन लावू शकत नाही. 50,000 म्हणजे खूप त्याच्यामध्ये लॉजिकच्या वर गेलं. त्याच्यामध्ये 50,000 म्हणजे ड्रायव्हरने एक वर्षभर जर काम केलं, ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. वर्षभर जर ड्रायव्हरने काम केलं तर 50,000चं सेविंग त्याच्यासाठी पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, 50,000सुद्धा सेविंग ड्रायव्हरच्या आयुष्यामध्ये वर्षभरामध्ये होत नाही. ही परिस्थिती आहे ट्रक ड्रायव्हर वगैरे लोकांची. खाऊन पिऊन फक्त ते जगतात, म्हणजे त्याच्यामध्ये एवढंच काय ते त्यांना मिळतं. आणि अशा प्रकारच्या ड्रायव्हरला 7 लाख रुपयेपर्यंत फाईन वगैरे म्हणणं म्हणजे इलॉजिकल गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर त्याच्यामध्ये सरकारने म्हणजे विचार केला पाहिजे. कायदे पास करत असतानासुद्धा जे पार्लमेंट आपण एवढे खर्च करून बांधलेलं आहे त्याच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. विरोधक लोक जर कुणीतरी हा मुद्दा काढला असता का नाही, मला सांगा. जर
हे जर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली असते, कुणीतरी म्हटलं असतं, एखादा दुसरा खासदार म्हणला असता ड्रायव्हरला कुठे एवढी शिक्षा असते का? एवढे पण सगळे येडे भरलेले नाहीत आपण, काहीतरी सगळे खासदार चांगले हुशारसुद्धा लोक आहेत त्याच्यामध्ये. तर त्या लोकांनी सांगितलं असतं, त्याच्यावर चर्चा झाली असती, विरोधक लोकांकडनं सुद्धा ऐकून घेणं गरजेचं होतं आणि ह्याच्यामध्ये बदल झाला असता. आज एवढे पेट्रोल पंप बंद, एवढ्या लोकांची गैरसोय, पेट्रोल पंपावर एवढ्या लोकांच्या रांगा, ठीक आहे, एवढा त्रास तुम्ही लोकांना कशासाठी देताय? ठीक आहे, थोडं चर्चा करून करा ना जे करताय ते. एवढं जरी सरकारने काळजी घेतली तर मला वाटतं की हा सगळा जो संघर्ष आहे हा कुठेतरी मिटू शकतो. आणि मला दोन्ही बाजूंबद्दल सहानुभूती आहे. म्हणजे एक बॅलन्स व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, एक बॅलन्स मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारचा जो हेतू आहे प्रामाणिक, त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण त्या प्रामाणिक हेतूच्या नादामध्ये ज्या काही चुका झाल्या असं मला वाटतं. माझं स्वतःचं जे मत आहे हे सुद्धा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच ड्रायव्हर लोकांची जी बाजू आहे ती सुद्धा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, असं मी समजतो. याच्यावर तुमचं सर्वांचं जर काही मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे मनामध्ये संदिग्धता आहे ते कुठेतरी लोकांच्या दूर होईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.